राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण सतत बदलताना दिसत आहे. राज्यात सत्तेत असतानाही काही ठिकाणी वेगळे प्रयोग होत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येत संयुक्त जाहीरनामा सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमित कोल्हे उपस्थित होते. या संयुक्त जाहीरनाम्यात पुण्याच्या विकासासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुणे शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जाणार. प्रदूषणमुक्त पुणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट. हवा आणि पाण्याची गुणवत्ता सुधारणार यावर अजित पवार बोलले. शहरातील स्वच्छता व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणणार हे वचन पवार यांनी दिलं. नव्या शाळांना मान्यता देऊन शिक्षणाच्या सुविधा वाढवणार अजित पवार बोलले. झोपडपट्टी पुनर्वसनाला प्राधान्य, गरजू नागरिकांना हक्कांचं घर देणार हे देखील त्यांनी जाहीरनाम्यात स्पष्ट केलं. उपस्थित खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी, श्रीकांत पाटील, सुभाष जगताप, चेतन तुपे पाटील, दीपक भाऊ मानकर, विजयराव कोलते, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीतारामजी गंगावणे, विशाल मनाली, सर्व उपस्थित, विकासराव, राजलक्ष्मीताई, सर्व उपस्थित दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, तसंच उपस्थित असणारे माझ्या पत्रकार बांधवांनो आणि तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलार्म वाजून 1 अलार्म 5 काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती, पत्रकार परिषदेत केलेली होती. आणि त्यावेळेस आम्ही 5 कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर. आणि ही 5 कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे. आणि या 5 कामा व्यतिरिक्त खालील 3 कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथं झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्याचं दरम्यान भाजपसोबत युतींच्या चर्चांना पूर्णविराम देत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. रोहिणी सुखदेव, नेशन सिटी न्यूज, नागपूर.